ओल्डेस्ट मॉनेस्ट्री आहे संपूर्ण हिमालयातली। आणि हिमालयाची रचना कशा पद्धतीने झाली असेल विचार करा। ये क्या है? त्याला सगळ्या दुःखातून वाचवणार येते छाकतुम चिंतम। 8:15 वाजलेत आणि आमचं एक्सप्लोरेशन थांबलं नाही अजून। नमस्कार, तर टी ट्रेक ट्रॅव्हलच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। हा जो व्हिडिओ आहे ना, हा एक स्पेशल व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ आहे आम्ही तिथं पाहिलेल्या मॉनेस्ट्रीजवरचा, ज्या 1000 वर्ष तरी जुन्या आहेत। आता याच्यात 3 मॉनेस्ट्री आहेत, एक टाबो आहे, एक धनकर आहे आणि तिसरे आहे लालू। तर याच्यात तुम्ही जर कधी पर्यटक म्हणून गेला ना, तर तुम्हाला त्याची माहिती इतक्या प्रमाणामध्ये नाही मिळत। तुम्हाला फक्त तिथलं स्कल्पचर दिसेल, छान मूर्तिकला दिसतील मड हाऊसमध्ये केलेल्या। मात्र थोडासा जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं ना, तर तुम्हाला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी उमगतात। आणि तोच प्रयत्न मी करण्याचा थोडंसं एक धाडस केलं। त्यात माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे मला हे कधीच माहीत नव्हतं की बौद्ध धर्म जसं आपण म्हणतो की त्यात जाती नाही आहेत, मात्र त्यात पंथ आहेत। महायान पंथ आहे, हीनयान पंथ आहे, किंवा त्याला थेरवाद म्हटलं जातं। तर ॲक्च्युली हीनयान पंथ म्हणजे बाबासाहेबांनी स्वीकारलेला, ज्याच्यामध्ये गौतम बुद्धांना फक्त एक सामान्य माणूस म्हणून मानलं जातं। आणि दुसरा जो आहे महायान पंथ, याच्यामध्ये गौतम बुद्धांना देवास्वरूप मानलं जातं, किंवा तांत्रिकदृष्ट्यासुद्धा त्यांची पूजा केली जाते। मग त्यात वेगवेगळे देव आहेत, देवता आहेत, कन्सेप्ट आहेत, जसं हिंदू धर्मामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळा देव, अशी जी संकल्पना आहे ना, ही सुद्धा ह्या महायान किंवा त्याची शाखा आहे वज्रयान, ह्या बौद्ध धर्मामध्ये आपल्याला आढळून येते। आणि नशिबाने असं झालं की इथं कुठंही तुम्हाला फोटो व्हिडिओज काढून दिले जात नाही, पण नशिबाने लाईट गेल्यामुळं व्हिडिओ थोडासा मला काढता आला आणि त्यामुळंच त्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी मला जाणून घ्यायची इच्छा झाली। आणि त्याच जाणून घेतलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा एक छोटासा प्रयत्न माझा ह्या व्हिडिओमधून असेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण एक वेगळा बौद्ध धर्म, एक वेगळी कन्सेप्ट ह्याच्यामध्ये मी दाखवण्याचा, किंवा त्याच्यामधले जे देवदेवता आहेत ते कुठले आहेत, त्यांचा अर्थ काय आहे, ते त्यांचं काम काय, हे सगळं थोडंफार मी माहिती मिळवली आहे इंटरनेट थ्रू, किंवा थोड्याशा माझ्या अभ्यासातून, किंवा तिथल्या लोकांशी बोलून। तर ती ओव्हरऑल माहिती ह्या व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण तुम्हाला याच्याविषयी कधीच मला माहिती तुम्हाला माहितीच नसणार आहे, कारण अशा विषयाला कुणी हात घालत नाही। मी थोडासा प्रयत्न करतो आहे एक ट्रॅव्हलर म्हणून। तर बघूयात व्हिडिओ कसा होतो आहे। व्हिडिओबद्दलच्या ज्या तुमच्या कन्सेप्ट कमेंट ज्या असतील त्या आवर्जून कळवा, कारण मला याविषयी आणखी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल। तुमच्यातले कुणी एक्सपर्ट असाल, तुम्हाला यातली माहिती असेल, तर नक्कीच ह्या गोष्टी माझ्यासाठी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आपण आलेलो आहे टाबो मॉनेस्ट्रीमध्ये। सुंदर आहे, खूप सुंदर आहे मॉनेस्ट्री। स्तूप आणि ही जुनी ना, कसली पूर्ण मातीमधली आहे, बघायला मजा येईल। ह्या मॉनेस्ट्रीमध्ये सुद्धा कॅमेरा अलाउड नाही आहे, आत नेऊ शकत नाही, म्हणून बाहेरनं हा एक व्हिडिओ घेतोय फक्त। आतल्या ज्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, ह्या आपण स्वतःच बघायच्यात, पण सुंदर असणार आहेत कालसारख्याच। तर ही जी टाबो मॉनेस्ट्री आहे, ही इसवी सनाच्या 996 जे साल होतं त्यावेळी ही स्थापन केलेली आहे। आणि ही ओल्डेस्ट मॉनेस्ट्री आहे संपूर्ण हिमालयातली। आणि
रॅन्चेन झेंगपो म्हणून इथला जो शासक होता ना, त्याच्या काळामध्ये हे सगळं ही मॉनेस्ट्री तयार करण्यात आलेली आहे. 100 वर्षापूर्वीचा हा जो वारसा आहे हा खूप व्यवस्थितरित्या त्याच्यावरती प्रत्येक भिंतीवर असलेलं पेंटिंग असेल, कार्विंग असेल, मूर्त्या असतील, मातीच्या ह्याच्यात असून सुद्धा व्यवस्थित आहे. आणि आपल्याकडं मात्र जी जुनी मंदिरं आहेत, जुनी स्मारकं आहेत, किल्ले आहेत किंवा अगदी लेणी असतील, यांच्याकडं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष आहे. इथली लोक यांच्या संस्कृतीबद्दल किती जागरूक आहेत ना हे कळतं याच्यावरनं. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आणि 1975 साली इथं भूकंप झाला आहे. हा इथल्या कुठल्याही गोष्टीला धक्का लागू न देण्याचं काम इथल्या प्रत्येक व्यक्तीकडून, नागरिकाकडून केलं जात आहे. टुरिस्ट अट्रॅक्शन असेल नसेल तरीसुद्धा फोटो न काढणे, व्हिडिओ न काढणे अशा प्रकारचे रिस्ट्रिक्शन त्यांनी मुद्दामून लावून ठेवलेले आहेत. कारण 1028 वर्षापूर्वीचं हे सगळं. म्हणजे विचार करा की हिमालयात 1028 वर्षापूर्वी इतकी प्रगत संस्कृती होती स्पिती व्हॅलीमध्ये. हेच सांगायचं होतं. या पण टॅबोच्या मॉनेस्ट्रीला तुम्ही नक्की भेट द्या. कारण इथं तुम्हाला जे बघायला मिळेल ते तुम्हाला जगात कुठेही बघायला मिळणार नाही. स्पिती व्हॅलीमधल्या किंवा हिमाचल प्रदेशमधल्या ह्या जुन्या वेगवेगळ्या व्हॅलीमधल्या मॉनेस्ट्री आहेत, ह्या खूप भारी आहेत. तर आता आपल्याला कुठे जायचं दादा? टाबोमध्ये केव्ज आहेत. ह्या समोरच्या बाजूला आहेत ना? ह्या हायवेच्या इकडे. हा, पण तिकडे गाडी जाते का? खाली पायथ्याला गाडी लावायची. म्हणजे इथूनच रोड पुढे जाणार आहे का आपला? इथूनच पुढे रोड कसं जाणार आहे? तर स्पितीतला एक छोटासा ट्रेक म्हणायला हरकत नाही. कारण इथं ऑक्सिजन कमी असतो आणि त्यामुळेच तुम्ही जर एखादी टेकडी चढला तर लय दम लागतो. सह्याद्रीत असं होत नाही. ह्या गुहा बघायला चाललोय आम्ही. बघा इकडे सगळे चालले. खूप गुहा आहे तिथं. कदाचित याच्या आधी पूर्वीच्या काळी हे जे बौद्ध साधू असतील, मॉन्क असतील, ते इथे राहत असावेत किंवा अगदी लोक सुद्धा राहत असावेत. कारण विषय असा आहे की ते ठिकाणच असे म्हणजे लक्ष देतं आपल्या लगेच. आणि ऑक्सिजन खूप कमी येतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय होणार आहे. पण जेव्हा तुम्ही चालता ना, जेव्हा तुम्ही 2-2 पावलाला थांबता ना, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की इथं ऑक्सिजन खूप कमी आहे. कारण सगळीकडं नुसती वाळू, झाडं फार कमी आणि आपल्याला असं वाटेल की झाडांच्या जवळ ऑक्सिजन. असं काय नाही आहे. ओव्हरऑल वातावरणातलं ऑक्सिजन कमी आहे. त्यामुळं याला ट्रेक म्हणायला हरकत नाही. पण माझा प्लॅन आहे इथं जरा जास्त वेळ थांबायचं आणि मग सह्याद्रीत नुसतंच पळत सुटायचं. बघू. वाळू आहे, वाळू अख्खी पूर्ण वाळू आहे ही. म्हणजे हिमालयाची रचना कशा पद्धतीने झाली असेल विचार करा. हिमालयाची निर्मिती सांगायचं झालं तर आपण काय ऐकतो की भारतीय उपखंड आशियाला धडकला होता, बरोबर. तर त्या टायमाला आशियाच्या इथे समुद्र असणार आहे आणि तो जो भाग आहे ना तो ऑब्विसली जर रेती, वाळू असाच प्रकार असणार आहे. जेव्हा हे धडकले असतील त्यावेळेस ही वाळू थोडीशी उंच आली असणार आहे ना, त्यामुळेच कदाचित आहे ना हे हिमालयाचा जो सगळा भाग आहे ना हा तुम्हाला वाळूसारखा दिसतो. एकदम वालुकामय किंवा एकदम बारीक बारीक सँड टाईप अशी माती असलेली, हो का. म्हणजे कुणी सांगेल की, आणि हे तर स्ट्रक्चर असं आहे की जसं काय तुम्ही खडी, वाळू, सिमेंट मिक्स करून घरच बांधलंय, अशा पद्धतीचंच पूर्ण हिमालयाचं स्ट्रक्चर आहे. याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की हा भाग पूर्वी कदाचित समुद्र वगैरे पण असावा. आणि अशा अनेक शेकडो गुहा आपल्याला या भागात दिसून येतात. हा जर तुम्ही खडक पाहिल्यानंतर लक्षात येईल की हा खूप रेतीमय खडक आहे, तरी सुद्धा खूप सुंदररित्या हे तयार केलेलं आहे. आणि इथं अगदी एकावरती एक अशा सुद्धा भरपूर गुहा आपल्याला दिसून. खरं तर सांगायला गेलं तर आपल्याकडं हडप्पा, मोहिंजोदडो अशा ज्या संस्कृती आहेत ना, ह्यांचा उगम नदीच्या खोऱ्यात झालाय. नदीच्या खोऱ्यात होण्यामागचं कारण तिथली सुपीक मृदा. आता या भागात सुद्धा ह्या नदीने वाहून आणलेली जी सुपीक मृदा आहे
त्यांनी का होईना इथं थोड्या प्रमाणात शेती तरी होती. तर अशा अनेक संस्कृती या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये उदयाला आल्यात. तसेच स्पिती व्हॅलीमध्ये सुद्धा हजारो वर्षापूर्वी अशा विविध वस्त्या म्हणू आपण किंवा वसाहती त्या काळामध्ये तयार होत्या. तुम्ही विचार करा, त्या काळामध्ये ना रोड होते, ना कुठल्या सोयी सुविधा होत्या, ना लाईट होती, तरी सुद्धा माणूस इथं कसा जगत असेल हा प्रश्न मात्र कायम मनात राहतो की कशा पद्धतीने तिथली माणसं स्वतःला जिवंत ठेवत असतील. जुनं घर एक लाकडं वरती काड्या आणि पूर्ण मातीने केलेले मड हाऊस म्हणतात त्याला. मस्त घर आहे ना एकदम. आणि इथं आपल्याला गुहा दिसत आहेत. तर या गुहांमध्ये एक विशेष म्हणजे लोक राहत होती ना, तर काही गोष्टी आपल्याला इथं दिसून येतात. बघा, समजा हे म्हणजे इथं हे कप्पे आहेत काही गोष्टी ठेवायच्या, आणि हा भाग जर तुम्ही बघितला तर धूर बाहेर जाण्यासाठी धुराडा म्हणून सुद्धा हा भाग असा बाहेर, म्हणजे इथली गरमी धूर हा बाहेर गेला पाहिजे. थंड प्रदेशात असताना तुम्ही आतमध्ये काय पेटवलं तर, नाहीतर त्या धुराने गुदमरून माणूस मरत. मग त्याची काळजी म्हणून हे. आणि वरती जर आपण व्यवस्थित बघितलं ना, तर हे जे काळं काळं दिसतंय ना, हे काळं ऍक्च्युली धुराचं आहे. धूर वर्षानुवर्ष साचून हा भाग काळा झालेला आहे. आपल्याला ती त्याची हे बघा काजळी सुद्धा दिसून गेली. बघा, दिसली का? आहे, दिसते. चला, रोडने कुठला जायचं आपल्याला? आता हाच रोड जाणार. West on National Highway 505 toward Nima Homestay Road. कुठे आहे नॅशनल हायवे? हा नॅशनल हायवे. हे हा नॅशनल हायवे एवढीसा? मग पेट्रोल पंप कुठे आहे? NH 505. हा ना राव, NH 505. हा तिथे चाललो होतं. पेट्रोल पंप इथं होणार आहे मला वाटतं काही दिवसात. यस, तेव्हा येऊन पेट्रोल भरू आपण. यस, तब आपल्याला तेव्हा आपल्याला पेट्रोल भरायला कोण अडवणार नाही. नॅशनल हायवे म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं मोठे 2-3 पदरी रोड मस्त, त्याच्यावरून 4 व्हीलर सुसाट 80, 90, 100, 120च्या स्पीडने चाललेले आहेत असं आपल्याला एक फील असतो, आपल्याला एक हे असतं. पण आत्ता मी ज्या रोडने चाललोय ना, हा सुद्धा नॅशनल हायवे, नॅशनल हायवे 505 हिमाचल प्रदेशमधला, जो तुम्हाला स्पिती व्हॅलीमध्ये घेऊन जातो. ह्या संपूर्ण स्पिती व्हॅलीचा जी सफर आहे आपल्याला ह्या NH 505नेच करायची आहे. आणि बघा कसा आहे आपला नॅशनल हायवे. असा नॅशनल हायवे की जिथं एक गाडी आल्यानंतर दुसऱ्या गाडीला स्लो व्हावंच लागतं. 2 4 व्हीलर आल्यानंतर मात्र एखादीला मागे ॲडजस्ट व्हावं लागतं. भारी ना?
70 आ रहे हैं, 70 आ रहे हैं, लास्ट स्टॉप 70 आ रहे हैं, 70 आ रहे हैं। जो आपण अनुभव घेतला भयंकर, त्यानंतर आता आपण आलोय थोडस जवळ स्पिती नदीच्या. ही आहे स्पिती नदी. या बाजूला पाणी खूप सुंदर दिसतंय. बघात किती गार येते एकदा. हा ठीक आहे, म्हणजे इतकं गार नाहीये पण भरपूर आहे तसं म्हणायला गेलं तर. आणि सुंदर ठिकाण आहे. पण येताना कशी वाट लागली. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all the things you never show. आम्ही धनकरला पोहोचलोय आता. आणि धनकर म्हणजे जवळपास आपल्याला मुंग्यांच्या वारवळागतच दिसतंय. फक्त कधी पडेल याची भीती नाही का. आणि आपल्याला आता एकदम पुण्याहून थेट डोंजेवरनं आपला मित्र भेटलाय. काय म्हणला ना, सागर पायगुडे. सागर पायगुडे. पायगुडेंचा इतिहास तुम्हाला माहितच असेल. वीर मानाजी पायगुडे. क्या बात आहे. भारी भारी. आणि अशा ठिकाणी माणसं भेटणं लय भारी असतं. म्हणजे पहिला तुम्ही MH12 ओळखता, मग पुण्यावरनं तुम्ही म्हणता कुठला एरिया, परत मग नाव आडनाव कळलं की लगेच लक्षात येतं की अरे माणूस फार जवळच आहे. चलो भेटून छान वाटलं. यस, चावी खाली पडली. चला पहिली मॉनेस्ट्री बघायची आपल्याला. आधी खाऊन घ्यायचंय आपल्याला. तू तर काय पोटावरच पडलेली. ते बघायच्या आधी आपला खायचा प्लॅन आहे. तर इथं काय मिळतंय का बघूयात. पुण्याच्या मंडळींचं हार्दिक स्वागत. अरे मराठीत कसे काय बोलले. मॉनेस्ट्री मध्ये. आणि मला माहिती तुम्हाला भूक लागलेली असणार आहे म्हणून कांदे पोहे, उपीट, हा झुणका भाकर हा अवेलेबल. होय. काय काही नको सांग. इथं काय नाही मिळत. काल पोहे मिळणार होते. पोहे स्वप्नात आले होते माझे. डायरेक्ट आलेलं थेट किचन मध्ये. ये क्या बन रहा है. सेंतूक. क्या सॉरी. सेंतूक. मतलब ये सूप वगैरह रहता है क्या कुछ. और आप ये मोमोज बना रहे हो ना. नाही रे, त्याच्यातच सेंतूक मध्ये टाकतात. हाँ क्या. ये राइस बना रहे हैं ना. आपका नाम. सॉरी. सोनम. सोनम. और आपका. तेंजिन. तेंजिन. मस्त पैकी गरम गरम ताजा 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 खिलाएंगे आपको. ताजा ताजा. धनकरचं मंदिर बघायच्या आधी आपल्याला लागली भूक. त्यामुळे आधी पोटोबा मग विठोबा. मग फोटोबा. आधी फोटोबा मग फोटोबा. फोटोला काय त्याचं नाव काय लिहिलंय. काय म्हणले ते. चिंतूक. हे काय हे चिंतूक. काय खरं सांग. वरणफळ. तसंच आहे ना. तेच टाकलं यार त्यांनी. किती गोड आहे.
गारटलेल्या पिल्ल्याची कहाणी. हे बघ काय खाल्लं होतं, किडा पण खाल्ला. तिची सांगितलं असेल नाही बघ येतो. मी त्याला घेऊ का? हे काय आहे का बिस्किट. तर फायनली पेट पूजा करून आता आम्ही मॉनेस्ट्रीकडे वळलोय. धनकर मॉनेस्ट्री सुंदर, सुरुवातच फारच छान झालेली आहे. याच्यामध्ये लाकडी दरवाजा आहे पूर्ण. आणि इकडं कसं आहे माहिती का, हे इथं मासे आहेत. चला रे या. उडून नाव देऊ मग आतमध्ये जाऊ. आजो बेटा. जाऊ दे. पुढे पुढे चालून ठेव. लाईट लावू का जरा. नाही जाऊ दे. ये इकडे ये. धनकर मॉनेस्ट्रीचा हा जो भाग आहे ना, हा फार वेगळा आहे. कारण इथं आल्यानंतर तुम्हाला कुठं ना कुठं, म्हणजे जर एक साधं सिंपल आहे, तुम्ही जर इथली हिरवाई किंवा इथलं आहे ना, जर एक दोन घरं मिस जर केलीत ना, तर तुम्हाला असं वाटेल तुम्ही कुठल्या तरी एका वेगळ्या दुनियेमध्ये मंगळावर असल्यासारखंच वाटेल, है ना. थोडंफार असं लागतंय आपण मंगल पे. हा, आज मंगळवारच आहे. आज मंगळवार आहे आणि आम्ही मंगळावर आहोत असं आम्हाला वाटतंय. कारण आम्ही आलो धनकर मध्ये, आणि धनकर मध्ये इथं असे मोठे मोठे एक नंबर आहे. दगडी आहेत. मस्त वाटतंय, एक नंबर वाटतंय बाई. धनकर मॉनेस्ट्री, हिला धनकर गोंपा किंवा धंगकर गोंपा असंही म्हटलं जातं. धनकर मुळात गाव आहे लाहोल आणि स्पिती जिल्ह्यामधलं. हा एक बौद्ध मंदिर किंवा बौद्ध मठ म्हणता येईल. याची उंची समुद्रसपाटीपासून 3894 मीटर इतकी आहे. स्पिती आणि पिन ह्या दोन नदीच्या संगमावरतीच ही धनकर मॉनेस्ट्री वसलेली आहे. धांग किंवा डांग म्हणजे खडक आणि कर किंवा खार म्हणजे किल्ला. त्यामुळे धनकर याचा अर्थ होतो कड्यावरील किल्ला. धनकर ही 17व्या शतकात स्पिती व्हॅली किंगडमची पारंपरिक राजधानी होती. याच्यात 12व्या शतकातील बरीचशी वैशिष्ट्ये आपल्याला जाणून येतात. त्याचप्रमाणे कॉस्मिक बुद्धांमधील 5 बुद्धांपैकी एक वैरोचन यांची प्रतिमा आपल्याला या मॉनेस्ट्रीमध्ये पाहायला मिळते. टाबो मॉनेस्ट्री प्रमाणेच धनकर मॉनेस्ट्री सुद्धा जवळपास 1000 वर्ष जुनी आहे असे म्हटलं जातं. स्पिती व्हॅलीमधील सर्वात नेत्रदीपक आणि विहंगम नजारा आपल्याला इथूनच दिसतो. या भागाकडे येण्याचा मार्ग खडतर आहे. एखाद्या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे ही मॉनेस्ट्री वसलेली आहे. त्यामुळेच जगातील सर्वात धोकादायक 100 ठिकाणांमध्ये या मॉनेस्ट्रीचा सुद्धा समावेश होतो. तर आता प्लॅन मध्ये थोडासा चेंज केलेला आहे आपण. आता प्लॅन आपला होता इथून डायरेक्ट काजाला जायचं किंवा पिन व्हॅलीला जायचं, नंतर काजाला जायचं. पण पिन व्हॅली आपण ड्रॉप करतोय कारण ते डिस्टन्स पण जास्त आहे आणि तिथं सध्याच्या परिस्थितीमध्ये तिथं बघण्यासारखं असं फारसं नाही आहे. तर आपण थोडासा चेंज केला प्लॅन. आपण जातोय आता
लालुंग म्हणून एक गाव आहे खाली, तिकडे एक मॉनेस्ट्री आहे आणि गोल्डन टेम्पल एक आहे. ते बघून इथून 12 किलोमीटर आहे. ते बघून तिथूनच तसा रस्ता परत हायवेला येतो आणि तो हायवे रस्ता पकडून आपण काजाला जाणार आहे. ठीक आहे. सनसेटने जबरी होते मागणं आता ना, बघितलं का? आणि आता आम्ही निघालो होतो हिमालयातल्या तिसऱ्या एका जुन्या मॉनेस्ट्रीकडे, जिचं नाव आहे लालुंग मॉनेस्ट्री. इथे जाण्याचा मार्गसुद्धा फारच अवघड होता, कारण ही मॉनेस्ट्रीसुद्धा खूपच आतमध्ये आहे. इथलं गावसुद्धा खूपच आतल्या भागामध्ये असल्यामुळं आम्हाला पोचायला संध्याकाळ झाली. तर एक्सप्लोर मोर योजनेअंतर्गत आता आपण कुठं आलोय? लालुंग गावामध्ये लालुंग गावात आलोय. खालून आलोय आणि लांबून लालुंग मध्ये आलोय. तर हेच आहे की या गावात कुणी येत नाही. ठीक आहे, आपण येऊयात, आपण बघूयात, काहीतरी वेगळं करूयात, आहे का नाही? इथल्या या गावाचं मी खाली चौकशी केली होती. हा. तिथं राहिलो होतो ना, हा, त्यांना विचारलं होतं. इथं कोणी सहसा येत नाही, पण त्यांचं बरेच मान्यता आहे किंवा त्यांची बरीच श्रद्धा या मॉनेस्ट्रीवरती आहे. हा. आणि ते दरवर्षी त्यांचे तीर्थयात्रेला जसं जातो हे अजून आतमध्ये आहे ना? तसं ते लोक येतात. हे आतमध्ये खूप, बघ ना, हायवे पासून खूप आतमध्ये. खूप आत आहे. म्हणजे या गावाची लोकसंख्या मला वाटतं 100-150च्या वरती नसेल. हा, तेच ना. आणि 100 भरपूर पण नसेल. आपण पण तसं पूर्ण वेळा घालून आलोय, म्हणजे हा डोंगर तो डोंगर असं असं करत आम्ही आलोय. पण आपल्याला वाटतं काजाला डायरेक्ट खालनच रोड आहे ना आता? आता हा खालून जो गेलाय ना रोड, रामा आणि काजाला जातो ना. इथली नावं पण 2 अक्षरी जास्त आहे राव. रामा, काजा, स्पिती, नाको, अजून काय आज काय सकाळी टॅबो, सगळी 2 अक्षरी नाव आहेत. सोपे जावीत म्हणून असतील का? ग्यू तर काय म्हणजे निम्मा आहे. पो पण होतं. पो गुरी काय काय गुरी का नुरी काय लरी 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 हे एक विशेष आहे म्हणजे इथलं. लारी लारी. चला तो पण थांबू नका आपण. आपण थांबूयात, थोडंसं एक्सप्लोर करूयात. इथंच आहे सगळं. हा, मॉनेस्ट्री इथं आहे. उशीर झाला थोडा, त्यामुळे बहुतेक मॉन्क इथं नाही येत ते, पण बघूयात आपण काय होतंय ते. आणि इथं मस्त सुंदर हिमालय. आहा हा. तर हे तेच गाव आहे लालुंग, जे जास्त पर्यटक तिथं जात नाही, पण तिथं आम्ही थोडंसं व्हिडिओ काढले आणि त्यातले काही देवता आहेत ज्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांची माहिती थोडी मिळाली. तर मीच तुम्हाला आता याच्यामध्ये थोडी थोडी ती पुढं देईल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ह्या देवता कोण आहेत किंवा त्यांचं काम काय आहे बौद्ध धर्मामधलं. खूप इंटरेस्टिंग आहे, बघा नक्की. आपल्याला समोर जे स्कल्पचर दिसतंय, जे शिल्प दिसतंय, हे आहेत वज्रपाणी. वज्रपाणी हे बौद्ध धर्मातील बोधिसत्वांपैकीच एक आहेत आणि ते संरक्षणाचे देव आहेत. ये देखिए कितना पुराने हमारे ये क्या है? ये आपका ग्रंथ है क्या? ये पूरा लिख लिया है. लिख लिया है. जम्बियां, जेचुन जम्बियां बोलते ना इनको. कौन सा जिचुन जम्बिया? हाँ, ओके. वो कौन है? नॉलेज देते बोला. हाँ, इसलिए उनके सामने ये आपने रखा है. जिनको नॉलेज नहीं होते ना, वो नॉलेज देते बोले. ओ, हाँ 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 हाँ. हाँ, उनके हाथ में क्या है? ये हाथ में क्या है उनके? पट्टी नाही ऐकलं की मला. ये हाथ में वो है जो ऐसे मार के ना नॉलेज. हाँ 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 हाँ. क्या बात जो नहीं सुनता है उसको पट्टी से मार के सिखाना है. दिमाग नहीं होते ना, दिमाग निकाल देते हैं. शाला सगळ्या दुःखातून वाचवणार आहे ते छाकतुम चिंतोम. जो जो हम लोग लक्षात दवाई राहिलं नहीं ना. खाते, बीमार होते दवाई. हाँ 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 हाँ. वो कौन से? ये वैद मतलब जैसे आपकी सारी क्या वो पीड़ा रोग दूर करते हैं, दवाई वाले. दवाई खाने से पहले विश करते हैं ना. हाँ हाँ. दवाई अच्छे से हमारी बीमारी को ठीक. ये कौन से? ये ये मैगी ये पता नहीं. ठीक है, जो भी हो. हाँ, धन्वंतरी धन्वंतरी आपल्यासारखे.
हाँ हाँ, इनके यहाँ भी है। हाथ को भी आँख है यहाँ, देखिए, और यहाँ नीचे पैर को भी आँख है, और यहाँ भी आँख है। शंकर सर के हमारे यहाँ भगवान शिव है ना, उनको यहाँ आँख है। शिव जी, हाँ हाँ। ये कौन है? चलो ये भी बहुत मतलब महत्वपूर्ण है हमारे लिए तो। और हमको नया कुछ सीखने मिल रहा है, देखने मिल रहा है। खराब होने 1000 साल पुराना है। अभी इधर आते हैं विजिटर्स आते हैं, फिल्म में आते होंगे, फिर इनके आप लोग का भी विजिट करें। हाँ बेटे होगा ये इनको क्या बोलते हैं? नाम नहीं आते हैं मेरी बात नहीं, ये क्या नाम है आपके भाषा में? नीचन निचन. सेम ब्रह्मासारखे आहेत ना ते. हे मधले पद्मसंभव आता माझ्या लक्षात राहिलेत कायमस्वरूपी. पहले तो ये ना बहुत ही पूरा सोना चढ़ा हुआ है ना, यहाँ वीडियो वगैरह अलाउड नहीं है, क्योंकि वो खींच लेते हैं ना सोना वगैरह। तब पहले हम वो लगा दिया, बोले दिए जला दिए बोले ना, तो ऐसे तभी हो गया ये काला काला होता है। ये तो पूरा इनको गोल्डन टेम्पल के नाम से जानते हैं। इसीलिए इसको गोल्डन हाँ जी हाँ जी, सैर खान बोलते हैं ना। अभी नया भी गोल्डन कलर था हाँ जी हाँ जी, गोल्डन कलर। ये दिया जला हाँ जी हाँ जी, दिया जला के पहले जमाने के लोग ना जला दिए बोले, फिर ऐसे होती काली, सीलिंगला सुद्धा तभी गोल्डन टेम्पल के नाम से जानते हो ना, सिलिंगला पण पेंटिंग. इसलिए वो ताबों में लाइट वगैरह लगाए नहीं देते. चलो अच्छी बात हुई. बोटी लैंग्वेज, बोटी। बोटी. आपका नाम क्या है? नहीं, आपने इतनी अच्छी इन्फॉर्मेशन दी ना, इसलिए, बाकी कुछ नहीं. आपका नाम क्या? मेरी नाम कुंगा। हाँ जी, आपका सरनेम? कुंगा ही होते हैं। एक ही नाम? हाँ जी, छिल्ले। छिल्ले. हाँ जी, छिल्ले। अरे ये वो है क्या बोलते हैं, चीज़ बात छोड़ेंगे ना, नन। 8:15 वाजलेत आणि आमचं एक्सप्लोरेशन थांबलं नाही अजून. चंद्र आहे साक्षीला, समोर बर्फाच्छादित पर्वत, आणि आम्ही आता दुसऱ्या एका मॉनेस्ट्रीत आलोय, नवीन. हे बिच्छू बिच्छू रियल आहे का? मग अतिशय सुंदर आपण म्हणतो ना दर्शन झालं, कारण इथं फोटो अलाउड होते. त्यामुळं एक कल्पना तुम्हाला मी देतो की तुम्ही इथं जे बघितलंय ना तेच तुम्हाला टाबो नाको सगळीकडे बघायला मिळेल. त्याची माहिती मी आजाला निघायचं, जास्त वेळ घालवायचा नाहीये. बौद्ध धर्मातील हे जे 3 देव किंवा 3 बोधिसत्व आपण त्याला म्हटलं जातो. मुळात बोधिसत्व म्हणजे सगळ्या गोष्टींची जाण असणारे, आणि महायान पंथामध्ये बोधिसत्व हे कुणीही होऊ शकतं. असं नाही आहे की फक्त गौतम बुद्ध होते, तर असं नाही आहे. आणि हे ते बोधिसत्व आहेत मंजुश्री. तर मंजुश्री ॲक्च्युली एक देवी आहे जी तुमची ज्ञानदेवता आहे. त्यानंतर दुसरं आहे करुण्याची देवता किंवा करुणेचा देव अवलोकितेश्वर. चिनी प्रवासी फाहियान जेव्हा 4थ्या शतकामध्ये भारतात आला होता, तेव्हा त्यांनी असं वर्णन लिहून ठेवलं आहे की त्या काळात अवलोकितेश्वराची सगळ्या भारतामध्ये पूजा केली जायची. तर हे एक संदर्भ आहे. आणि आपण जो अनेक हात बघितलेला जो चित्र पाहिलं ते आहेत अवलोकितेश्वर. त्याच्यानंतर
तिसरे आहेत वज्रपाणी, ज्यांचा राक्षसासारखा अकराळ विकराळ चेहरा आहे, जे ॲक्च्युली शौर्य किंवा संरक्षणाचे देवता आहेत. तर असे 3 देवता आपण त्याच्यामध्ये बघितले. त्याचप्रमाणे आणखी काही गोष्टी मला ह्याच्यात ॲड करू मी इच्छितो की पद्मसंभवा आपण पाहिले तर पद्मसंभवा हे गुरु आहेत फक्त, त्यामुळे ते देवतांमध्ये येत नाही. पण इतर जे आहेत म्हणजे आपण म्हणू की 2 मला माहिती होते. तर पहिले 5 आपले कॉस्मिक बुद्धाज आपल्याला माहितीच आहेत. तर आणखी एक कन्सेप्ट मला तिथं गेल्यानंतर कळली की आत्ताचे जे बुद्ध आहेत हे शाक्य बुद्ध आहेत. म्हणजे सिद्धार्थ गौतम यांना शाक्य बुद्ध म्हटलं जातं. आणि सिद्धार्थ गौतमांचा आत्ता आपला इरा चालू आहे, काळ चालू आहे. आणि याच्यानंतर आणखी एक बुद्ध अवतार घेणार आहेत, त्यांचं नाव आहे मैत्रेय. तर ही सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जशी आपल्याकडं युगांची स्टोरी आहे तशाच पद्धतीची ही कथा आपल्या त्रिपिटकात किंवा बौद्ध धर्मामध्ये आहे. तर त्याविषयी खूप मला त्यामुळं भारी वाटलं की या गोष्टीसुद्धा आहेत की मैत्रेयांचा अजून जन्म व्हायचा आहे. आणि आत्ता जो युग चालू आहे, जो काळ चालू आहे, तो सिद्धार्थ गौतमांचा आहे. तर अशा काही गोष्टी मला तिथं मी जाणून घेतल्या. ॲक्च्युली भाषेचा अडसर होता, त्यामुळं काही गोष्टी आपण नाही सांगू शकत किंवा नाही आपल्याला कळत, कारण त्यांच्या फारच वेगळ्या भाषा होत्या. गौतम बुद्धांना ते टोनबा म्हणत होते. तर म्हणजे थोडीशी ऑब्वियसली लँग्वेज वेगळी असल्यामुळे, एक भाषेचा अडसर असल्यामुळे काही गोष्टी नाही हे करता आल्या. पण तरीसुद्धा शक्य तितकं जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न कसा वाटला याच्याबद्दल काही जर कमेंट तुमच्याकडून आल्या तर मला आणखी भारी वाटेल. कारण भटकंती अशीच असावी, डोळस असावी. नुसतंच तुम्ही तिथं जाऊन एक लाँग ड्राईव्ह करून आलाय तर त्यात मजा नाही आहे. काहीतरी वेगळं बघावं, काहीतरी अनुभवावं. माझ्या दृष्टीने इथं मी पाहिलेला महाराष्ट्रातला बौद्ध धर्म ऑब्वियसली वेगळा होता आणि तिथं गेल्यानंतर तो फारच वेगळा होता. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि हिमालयातील सर्वात जुन्या ह्या 3 मॉनेस्ट्री बघून आता आम्ही काजाकडे फायनली निघालो होतो. काजामध्ये आम्ही काय धमाल केली किंवा आम्हाला काय अनुभव आले हे पुढच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. तोपर्यंत धन्यवाद.